व्यासपीठावर उपस्थित माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये मोदीजींच्या नवरत्नामधलं एक नवरत्न विकास पुरुष आणि आपल्या विदर्भ महाराष्ट्राला विकसित करणारे लोकनेते माननीय नितीनजी गडकरी साहेब, एकदा जोरात टाळ्या वाजवून नितीनजी करता. उद्धव ठाकरेच्या भ्रष्टाचारी निष्क्रिय सरकारला लाथ मारून विकासाचं सरकार बनवण्याकरता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार बनवण्याकरता एक मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे विकास पुरुष, समृद्ध महामार्गाचे जनक आणि 14 ते 19 मध्ये 5 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला देशात पहिल्या नंबरचे आणणारे काम, देशात पहिल्या नंबरवर आणण्याचं काम ज्यांनी केलं असे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्याकरताही जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे. व्यासपीठावर उपस्थित माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, माननीय अशोकराव चव्हाणजी, जोगेंद्र कवाळेजी, सुलेखाताई कुंभारेजी, कृपाल तुमानेजी, 19 तारखेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणवर मतदान करून ज्यांना प्रचंड मताने विजयी करायचं असे उमेदवार राजू पारवेजी, माननीय महात्मेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी, आणि या विधानसभेत रामटेक विधानसभेमध्ये विकसित रामटेक विधानसभा करण्याचा जो प्रयत्न करतात असे आमदार आशिष जयस्वालजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, 19 तारखेला आपल्याला नागपूर लोकसभेमध्ये माननीय नितीनजींना आणि रामटेक लोकसभेमध्ये राजू पारवे यांना धनुष्यबाणवर, नितीनजीला कमळावर प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो, बसा. 10 मिनिटात मोदीजी येत आहे, 5 मिनिटात येत आहे, बसा. काल देवेंद्रजी काँग्रेस पार्टीने प्रश्न विचारला, काँग्रेसने प्रश्न विचारला की मग धनुष्यबाणला कमळाला मत दिल्यावर काय झालं, धनुष्यबाणला कमळावर मत दिल्यावर काय झालं, मोदीजींनी काय केलं, नितीनजींनी काय केलं, देवेंद्रजींनी काय केलं, याबद्दलच्या नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टी प्रश्न विचारतात आहे, मी या ठिकाणी काँग्रेस पार्टीला सांगायला आलो आहे की मोदीजीला आपण एक मत दिलं, धनुष्यबाणला मत दिलं. या नागपूर जिल्ह्यामध्ये पीएम आवास योजनेमध्ये 333 कोटी खर्च करून 20,468 कुटुंबांना घरकुल देण्याचं काम, पीएम प्रधानमंत्री घरकुल योजनेत देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं. या ठिकाणी देशातल्या 80 कोटी लोकांना अन्न देताना आपल्या रामटेकमध्ये या जिल्ह्यामध्ये 5,42,000 लोकांना एक धनुष्यबाणचं मत, एक कमळाचं मत. बघा, 5 लाख कुटुंबांना अन्न सुरक्षा अभियानाची रेशन धान्य सुरू आहे. जल जीवन मिशन मध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने 554 कोटी रुपये खर्च केले. 1302 गावामध्ये या ठिकाणी काँग्रेसवाले भूमिपूजन करताय, पण 554 कोटी रुपयात 1302 गावामध्ये योजना मंजूर केल्या. स्वच्छ भारत मिशन मधून 1,25,000 च्या वर शौचालय मंजूर झाले. या ठिकाणी 768 ग्रामपंचायती ओडीएफ मध्ये करण्याचं काम झालं. नागपूर जिल्ह्यामध्ये किसान सन्मान योजनेतनं मोदीजीच्या सरकारकडनं 6,000, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजित पवारच्या सरकारकडनं 6,000, 2.25 लाख शेतकऱ्यांना
2.25 लाख शेतकऱ्यांना 12,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकण्याचं काम केलं. या ठिकाणी आयुष्यमान भारत मध्ये उद्या किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सरचा आजार झाला तर 5,91,000 लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड देण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं. मोदीजीच्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो, आपण एक धनुष्यबाणला मत दिलं. या ठिकाणी 10,705 शेतकऱ्यांना 10,700 शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या सरकारने केलं. आपण जर पुढे विचार केला तर 33,072 विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाज कल्याणच्या 14 योजनेतनं लाभ मिळाला. हा जर लाभ पकडला तर या जिल्ह्यातल्या 34 लाख लोकांना मोदीजींच्या सरकारकडनं व्यक्तिगत लाभ मंजूर झाला. एकदा मोदीजींच्या सरकारचं 34 लक्ष लोकांना मोदीच्या सरकारने वेगवेगळ्या योजना, व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्यामुळं एकदा जोरात टाळ्या वाजवून मोदीजींच्या सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. काँग्रेसवाले विचारतात मोदीजींनी काय केलं, नितीनजींनी काय केलंय. तुमचं एक मत घेतलंय, कुणाला तरी मत द्यावं लागतं, कुणी तर निवडून येतं. पण एक नितीनजीला दिलेलं मत, एक कृपाल तुम्हाला दिलेलं मत, एक धनुष्यबाणचं मत, एक कमळाचं मत बघा. नागपूर जिल्ह्यात नितीनजी तुम्ही 771 किलोमीटर नॅशनल हायवे केले. 772 कोटीचा आपण नागपूर उमरेड रस्ता आपण केला. 1176 कोटीचा नागपूर कळमेश्वर काटर रस्ता आपण केला. 720 कोटीचा सावनेर बायपास. मी तर नितीनजीचा आभार मानतो नागपूर जिल्हा आणि नागपूर शहराच्या वतीने की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब मला नितीनजींनी फोन केला, असा एक रस्ता सांग जो 250 किलोमीटरचा नॅशनल हायवे. मी पालकमंत्री असताना मला सांगितलं, नितीनजी आपण जो रस्ता मंजूर केला होता, खरं तर त्या रस्त्याने नागपूर जिल्हा, भंडारा जिल्ह्याचं चित्र बदललं. रात्री 1 वाजता देवेंद्रजींनी सही केली. मी 11:30 वाजता रस्ता त्या ठिकाणी काढला. अरे बघा, सावनेर पासून खापा, खापापासून पारशिवनी, पारशिवनी पासून आमळी फाटा. आपण बघितलं असाल रामटेक पासून भंडारा, भंडारा पासून अडाळ, अडाळ पासून खात, खात पासून भिवापूर, भिवापूर पासून कुळी, कुंभळी पासून कामठी, कामठी पासून खापरकळा आणि खापरकळा पासून दहीगाव. 234 किलोमीटर, 3,000 कोटी रुपयाचा रस्ता. एक धनुष्यबाणचा, एक कमळाचं मत तुम्हाला देऊन गेला. काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही काय केलं. कधी जीवनात जर नितीनजी नसते, मोदी सरकार नसतं, नितीनजी जर या देशाचे मंत्री नसते, रात्री एक वाजता नितीनजींनी 234 किलोमीटरचा रस्ता, 3,000 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला. एकदा मोदी सरकार करता, नितीनजी करता जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी रात्री 1 वाजता सही केली. मी त्यांचं अभिनंदन करतो. या नागपूर जिल्ह्याचं वरदान असलेला रस्ता आपण केला. या ठिकाणी जर विचार केला 397 कोटीचा आंबळी पासून तर खापरकळापर्यंत, 176 कोटीचा अंबोरा वैनगंगा नदीवरचा. बघा, अंबोऱ्याला जर गेलं तर जगातलं पर्यटन तुम्हाला आठवेल. अंबोऱ्याला असा ब्रिज नितीनजींनी बांधला की या नागपूर जिल्ह्याचं पर्यटन त्या ठिकाणी केलं. एकदा अंबोरा ब्रिज करता नितीन गडकरी साहेबांच्या टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. 856 कोटीचा सर्वात महत्वाचा काँग्रेसवालो जरा एकदा बघा, तुम्ही त्या रस्त्याला जाणार आहे. 886 कोटीचा नागपूर शहराचा रिंग रोड माननीय नितीनजींनी मंजूर केला, माननीय देवेंद्रजींनी मंजूर करून दिला. खरं तर आणि आपण बघा, आता तर ज्या कनानला आपण आलो आहे, या कनानपासून नागपूर शहराला बुट्टीपूरला जोडणारी मेट्रो रेल्वे सुद्धा माननीय नितीनजीने कनानला जोडणारी, बुट्टीपूरला जोडणारी मेट्रो रेल्वे या ठिकाणी करून दिली. एक मत आपण कमळाला दिलं. काँग्रेसवाले विचारतात नितीनजींनी काय केलं. नितीनजी, मिहान प्रकल्पाला आपण 992 कोटी रुपये दिले. फक्त ऍक्विजिशन करता, प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाकरता 992 कोटी दिले. 159 कंपनीच्या माध्यमातून 50,000च्या वर मुलांना रोजगार दिला. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल, मला या ठिकाणी मांडायचं होतं नितीनजी, मी पूर्ण रेकॉर्ड आणला होता नागपूर जिल्ह्याचा. खरं तर एकदा नागपूर जिल्ह्याचे भाग्य विधाते म्हणून
नितीनजी, देवेंद्रजींचे या ठिकाणी जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. मी एवढंच सांगेल, उद्या महात्मा फुलेजींची जयंती आहे. ती प्रत्येक बूथवर विकासाची जयंती आपल्याला साजरी करायची आहे. महात्मा फुलेजींना वंदन करायचं आहे. 14 एप्रिल आली आहे. 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. आणि 17 तारखेला रामनवमी आहे. पुन्हा एकदा 22 जानेवारी मोदीजींनी प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये केली. 17 एप्रिलला रामनवमी करायची आहे. आणि 19 तारखेला अशी धनुष्यबाणची बटन दाबायची आहे. तुम्हाला सांगा, प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? आणि धनुष्यबाणनी कोणाचा वध केला होता? मग 19 तारखेला अशी जोरानी बटन दाबा धनुष्यबाणची. काँग्रेस रूपी रावणाचा अंत करण्याचा दिवस 19 तारीख आहे. मोदीजींच्या विकसित भारताला साथ देण्याचा दिवस 19 तारखे आहे. मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. आपण सर्व मोदीजीच्या विकसित भारताच्या गॅरंटीला सर्व साथ देणार आहेत का? जरा हातवर करून सांगा, साथ देणार आहेत का? सर्वांनी हातवर करा. मोदीजीच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ द्या. नागपूरमध्ये जर विकसित महाराष्ट्र, विकसित विदर्भ, विकसित देश ज्या नवरात्रांनी केला, त्या नितीनजीला कमळ चिन्हावर विकासाची लक्ष्मी आणण्याकरता निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि माननीय देवेंद्रजीला विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.